नमस्कार. सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रावणलाल मोदी विद्यालयामध्ये आहे आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी विज्ञान विषय शिक्षक सोनवणे भेटी. आज आपण इयत्ता 10वी मधील विज्ञान भाग 1 या भागातील चॅप्टर नंबर 1 ग्रॅव्हिटेशनल या धड्यातील काही भाग अभ्यासणार आहोत. In this section, we are going to take a look at number 1 free fall, number 2 gravitational potential energy, number 3 escape velocity. बघा, आपण आज पाठातील काही मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. त्यातील पहिला आहे मुक्त पतन, दुसरा आहे गुरुत्वीय स्थितीज बल गुरुत्वीय स्थितीची ऊर्जा, तिसरा आहे मुक्त वेग. या मुद्द्यांबद्दल आपण आज अभ्यास करणार आहोत. फ्री फॉल. टेक अ स्मॉल स्टोन, होल्ड इट इन युअर हँड. विच फोर्स आर ॲक्टिंग ऑन द स्टोन? नाव रिलीज द स्टोन. व्हॉट डू यू ऑब्झर्व? व्हॉट आर द फोर्स ॲक्टिंग ऑन द स्टोन आफ्टर यू रिलीज इट? बघा, मुक्तपतन म्हणजे काय आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. त्या अगोदर त्यांनी आपल्याला एक प्रयोग करून बघायला सांगितलेला आहे. सोपं आहे, तुम्ही जनरली भरपूर वेळेस केलेलं आहे, त्याच पद्धतीचं आहे. एक लहान दगड हातात धरायचा आहे, त्यावर कोणतेही बले प्रयुक्त होत आहेत. आता तो दगड हळूच सोडून द्या. तुम्हाला काय आढळते? तुम्ही सोडून दिल्यावर त्या दगडावर कोणते बल प्रयुक्त होते? आता हे आपल्याला पूर्ण समजून घ्यायचं आहे की अशा पद्धतीने जर कृती केली तर त्या दगडावरती कोणत्या प्रकारे बल प्रयुक्त होते, किंवा त्याला आपण जर सोडून दिलं तर काय परिणाम होतो, हे सगळं आपल्याला आता बघायचं. वी नो दॅट द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी ड्यू टू द अर्थ ॲक्ट ऑन इच अँड एव्हरी ऑब्जेक्ट. वेन वी वेअर होल्डिंग द स्टोन इन आवर हँड, द स्टोन वॉज एक्सपिरियन्सिंग दिस फोर्स, बट इट was balanced by a force that we were applying on it in the opposite direction. As a result, the stone remained at rest. Once we released the stone from our hand, the only force that acts on it is the gravitational force of the earth, and the stone falls down under its influence. बघा, पृथ्वीचे गुरुत्वीय बल सगळ्या वस्तूंवर प्रयुक्त होते हे आपल्याला माहीतच आहे. आपण दगड हातात धरलेला असताना देखील हे बल प्रयुक्त होतच असते. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की मागच्या तासामध्ये सुद्धा आपण बघितलं होतं की कोणतीही वस्तू असू द्या, ती हातात धरलेली असेल किंवा आपण वरती फेकलेली असेल, याच्यावरती पृथ्वी आपलं कार्य करतच असते. ती गुरुत्वाकर्षण शक्तीने प्रत्येक वस्तूला आपल्याकडे खेचण्याचं काम करतच असते. परंतु आपण हाताने विरुद्ध दिशेने लावत असलेले बल त्या संतुलित करत लावलेले बल त्याला संतुलित करत होते व तो दगड स्थिर होता. पृथ्वी जरी त्याला खेचत असेल तरी आपण हातात धरलेला दगड तो काय असतो? स्थिर असतो, आणि त्याला खाली पृथ्वीच्या दिशेने आपण जाऊ देत नाही. त्या ठिकाणी आपण त्याला अडवलेलं आहे, समजा हातात धरले म्हणजे त्या ठिकाणी आपण त्याला स्थिर त्या ठिकाणी तो आहे. आपण हातातून सोडून दिल्यावर दगडावर केवळ गुरुत्वीय बल प्रयुक्त होत असल्याने त्याच्या प्रभावाने तो दगड काय होतो? खाली पडतो. Whenever an object moves under the influence of the force of gravity alone, it is said to be falling freely. Thus the released stone is in a free fall. In free fall, the initial velocity of the object is zero and goes on increasing due to the acceleration due to gravity of the earth. During free fall, the frictional force due to air oppose the motion of the object, and a buoyant force also act on the object. Thus, true free fall is possible only in vacuum. बघा, या ठिकाणी जेव्हा एखादी वस्तू केवळ गुरुत्वीय बलाच्या प्रभावाने गतिमान असेल तर त्या गतीला मुक्त पतन म्हणतात. या ठिकाणी लक्षात ठेवा, मुक्त पतन म्हणजे काय, फ्री फॉल म्हणजे काय.
की जर ती फक्त गुरुत्वीय बलानेच जर खाली गतिमान होत असेल तर त्याला मुक्त पतन म्हणतात. आता उदाहरणार्थ मी एक उदाहरण देतो तुम्हाला, की तुम्ही आता क्रिकेट खेळत असताना किंवा चेंडू जर खेळत असाल, तुम्ही तुमच्या हातामध्ये चेंडू आहे आणि तुम्ही काय केलं, तो चेंडू जो बॉल आहे तो तुम्ही वरती फेकला. आता ज्यावेळेस तुम्ही त्याला वरती फेकाल, तो काही अंतरापर्यंत, विशिष्ट अंतरापर्यंत जाईल. त्याच्यामध्ये जेवढा आपण फोर्स लावलेला असेल तिथपर्यंत तो वरती जाईल. एक वेळ अशी येईल की त्यातला जो आहे फोर्स तो पूर्ण काय होईल, शून्य होऊन जाईल, 0 होऊन जाईल. आता तो शून्य झाल्यानंतर तो बॉल जो आहे तो पृथ्वीच्या दिशेने खाली यायला सुरुवात होईल. आता बल त्यामध्ये शून्य झालं होतं. आपण ज्यावेळेस त्याला फोर्स लावला होता त्यामध्ये बल प्रयुक्त झालं होतं आणि तो वरती गेला होता. परंतु एक विशिष्ट वेळ आणि अंतरावर गेल्यानंतर त्यामधलं बल काय झालं, शून्य झालं. आता आपण लावलेला फोर्स हा पूर्णपणे शून्य झाला आणि आता त्याला फक्त काय करते, पृथ्वीच खेचते. म्हणजे पृथ्वीचं बलच त्याच्यावर आता प्रयुक्त होतंय. ठीक आहे. तर आणि तो गतिमान होतोय. खाली येताना काय होतो, परत तो जोरात खाली यायला सुरुवात होतो. तर त्या गतीला मुक्त पतन असे म्हणतात. म्हणजे दगडाचे मुक्त पतन होते. मुक्त पतनात आरंभीचा वेग 0 असतो व कालानुसार गुरुत्वीय त्वरणामुळे तो काय होतो, वाढत जातो. मी तुम्हाला पहिले सांगितलं की चेंडू एक विशिष्ट अंतरावर जाऊन काय होतो, थोडा स्थिर होऊन जातो. म्हणजे त्या ठिकाणी त्याची स्पीड काय झाली, 0. आणि तिथून तो लगेच खाली यायला ज्यावेळेस सुरुवात होते तर त्याची स्पीड हळूहळू काय होते, वाढत जाते, कारण तो गतिमान होतो. पृथ्वीवर मुक्त पतनाच्या वेळी हवेशी होणाऱ्या घर्षणामुळे वस्तूच्या गतीला विरोध होतो आणि कोणतीही वस्तू ही खाली जमिनीवर येत असताना हवा त्याला काय करते, ढकलण्याचं काम करते, म्हणजे विरोध, त्याला अपोज करते आणि वस्तूवर प्लावक बलही कार्य करते. म्हणून खऱ्या अर्थाने मुक्त पतन हे हवेत होऊ शकत नाही, ते केवळ निर्वातातच शक्य आहे. बघा, मग त्यांचं म्हणणं आहे की मुक्त पतन याला म्हणू शकत नाही आपण. मुक्त पतन म्हणजे काय, त्याच्यावर दुसरं कोणतंही बल प्रयुक्त झालं नाही पाहिजे त्या वस्तूवरती. फक्त गुरुत्वाकर्षण शक्तीनेच त्याच्यावर बल प्रयुक्त केलं पाहिजे. त्याची शक्ती त्याला लागली पाहिजे. पण या ठिकाणी हवा काय करते, कोणतीही वस्तू खाली येत असताना त्याला विरोध करणारच आहे. म्हणून या ठिकाणी त्याला मुक्त पतन म्हणता येणार नाही. मुक्त पतन हे फक्त त्यांनी सांगितलं निर्वात पोकळी ज्याला म्हणतो आपण, निर्वातातच ते शक्य आहे. For calculating the motion of an object through upward acceleration is negative. That is, in a direction opposite to the velocity, and it is taken to be g minus g. Okay. The magnitude of g is the same, but the velocity of the object decreases because of this निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. बघा, या ठिकाणी त्यांनी काय सांगितलं की सरळ वर फेकलेल्या वस्तूच्या गतीचा अभ्यास करताना जीचे मूल्य जी ऐवजी त्या ठिकाणी निगेटिव्ह जी धरावे. आता निगेटिव्ह जी का, की आपण एखादी वस्तू जी वर फेकतोय ती वर फेकत असताना गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरुद्ध दिशेला वर फेकतोय, अपोजिट डायरेक्शनला, बरोबर आहे. म्हणजे त्या ठिकाणी गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरुद्ध दिशेला ती वस्तू जर जात असेल तर गुरुत्वाकर्षण त्याच्यावर कार्य कोणतंच करत नाही, आहे की नाही. जोपर्यंत त्याच्यामध्ये बल आहे तोपर्यंत तो गुरुत्वाकर्षण शक्तीच्या वर जातोय आणि तोपर्यंत गुरुत्वाकर्षण शक्ती ही काय होऊन जाते, निगेटिव्ह होऊन जाते. कारण या गतीत त्वरण हे वेगाच्या विरुद्ध दिशेने असते. जीचे परिमाण तेवढे असले तरी त्या त्वरणामुळे दगडाचा वेग वाढत नसून कमी होत असतो. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. वी हॅव स्टडी पोटेन्शियल एनर्जी in last standard. The energy stored in an object because of its position of state is called potential energy. This energy is relative and increases as we go to greater height from the surface of the earth. We had assumed that the potential energy of an object of mass m, मासला m या अक्षराने दर्शवतात, at a height h from the ground is mgh and on the ground it is 0. When h is small,
compared to the radius r of the earth. We can assume g to be constant and can use the above formula mgh. गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा या ठिकाणी त्यांनी काय सांगितले की आपण मागच्या येथेत स्थिती ऊर्जेबद्दल शिकलेलोच आहे. विशिष्ट वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्यात जी ऊर्जा सामावली असते तिलाच आपण स्थितीज ऊर्जा म्हणतो. आणि ही ऊर्जा सापेक्ष असते व पृष्ठभागापासून जेवढी जेवढी वस्तू ही उंच वरती जाईल तेवढी ती वाढत जाते याची आपल्याला माहिती आहे. यम वस्तुमान, जर एखादी समजा वस्तू घेतली तुम्ही ऑब्जेक्ट, त्याचे यम वस्तुमान असलेल्या व पृथ्वीच्या पृष्ठभागापासून एच एवढ्या उंचीवर असलेल्या वस्तूची गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा ही mgh म्हणजे मास इंटू जी म्हणजे ग्रॅव्हिटेशन इंटू हाईट असते व पृथ्वीच्या पृष्ठभागावर ती 0 असते असे आपण गृहीत धरले होते. एचचे मूल्य पृथ्वीच्या त्रिज्येच्या तुलनेत अगदी कमी असताना जीचे मूल्य आपण स्थिर धरू शकतो व वरील सूत्र या ठिकाणी mgh वापरू शकतो. m म्हणजे मास, जी म्हणजे ग्रॅव्हिटेशन, ग्रॅव्हिटी ज्याला म्हणू आपण, आणि h म्हणजे या ठिकाणी हाईट. But for a large value of h, the value of g decreases with increase in h. For an object at infinite distance from the earth, the value of g is 0 and earth's gravitational force does not act on the object. So it is more appropriate to assume the value of potential energy to be 0 there. Thus, for similar distance, that is height, the potential energy is less than 0, that is it is negative. When an object is at a height h from the surface of the earth, its potential energy is negative g म्हणजे minus gmn upon r plus h. Here m and r are earth's mass and radius respectively. या ठिकाणी बघा कॅपिटल m आणि r हा काय सांगितले त्यांनी, m म्हणजे मास आणि r म्हणजे त्या ठिकाणी रेडियस आहे. ठीक आहे, पृथ्वीचं. बघा, परंतु h चे मूल्य अधिक असताना g चे मूल्य उंचीप्रमाणे कमी होत जाते. वस्तू पृथ्वीपासून अनंत अंतरावर असताना g चे मूल्य 0 असते व वस्तूवर पृथ्वीचे गुरुत्वीय बल कार्य करीत नाही जर ते आपल्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या जर बाहेर असेल तर. यामुळे तेथे वस्तूची गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा 0 घेणे अधिक योग्य ठरते. अर्थात अंतर त्याहून कमी असल्यास स्थितीज ऊर्जा 0 होऊन कमी अर्थात ऋण घेतली जाते. वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागापासून h उंचीवर असताना तिची गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा वजा gmn छेद r प्लस h एवढी घेतली जाते. येथे m व r अनुक्रमे पृथ्वीचे वस्तुमान व त्रिज्या आहे. इस्कॅप व्हेलॉसिटी म्हणजे काय बघा. We have seen then when a ball is thrown upward, its velocity decreases because of the gravitation of the earth. The velocity becomes 0 after reaching a certain height and after that the stone start falling down. Its maximum height depends on its initial velocity. According to Newton's third equation of motion is v square is equal to u square plus 2as. V is equal to the final velocity of the ball is equal to 0 and a is equal to minus g. A means acceleration. Therefore 0 is equal to u square plus 2 in bracket minus g. Yes, and maximum height of the ball is equal to s is equal to minus u square upon 2g. मुक्तिवेग म्हणजे काय बघा. चेंडू वर फेकल्यावर त्याचा वेग कमी होत जातो व हे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे होते. हे आपण पाहिले. जसं आपण चेंडू वर फेकतो, जेवढं बल त्याच्यामध्ये आपण लावलेलं आहे ते लावल्यानंतर हळूहळू त्याच्यामधील जे बल आहे ते कमी कमी होत जातं, कारण की पृथ्वी तिचं कार्य करत असते वस्तूला आपल्याकडे खेचण्याचं. तर त्यामुळे त्यातलं बल हळूहळू काय होतं, कमी होतं. एका विशिष्ट उंचीवर जाऊन त्याचा वेग काय होतो, 0. मी तुम्हाला पहिलेच म्हटलं, आपण कोणतीही वस्तू जर वर फेकली
तर त्याच्यामध्ये लावलेलं बल एक वेळ अशी येते की ते काय होऊन जातं, शून्य त्या ठिकाणी होते आणि तिथून शून्य झालं की तिथून तो खाली यायला सुरुवात होतो. त्याची कमाल उंची त्याच्या आरंभी वेगावर अवलंबून असते. न्यूटनच्या तिसऱ्या समीकरणाप्रमाणे v स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. v म्हणजे चेंडूचा अंतिम वेग इज इक्वल टू 0 व a इज इक्वल टू -g. मी तुम्हाला पहिलेच म्हटलं की आपण ज्यावेळेस वस्तू एखादी वरती फेकतो म्हणजे गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरुद्ध दिशेला, त्यावेळेस ग्रॅव्हिटेशन हे मायनस होऊन जातं. देअरफॉर 0 इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2 इन ब्रॅकेट -g यस. म्हणून चेंडूची कमाल उंची यस इज इक्वल टू यू स्क्वेअर अपॉन 2g. Thus, higher the initial velocity u, the larger it is the height reached by the ball. The reason for this is that the higher the initial velocity, the ball will oppose the gravity of the earth more and larger will be the height to which it can reach. म्हणून चेंडूचा सुरुवातीचा वेग जितका जास्त तितका चेंडू जास्त उंचीवर जाईल. म्हणजे आपण जेवढा सुरुवातीला त्याला वेग लावू तेवढा तो जास्त उंचीवर जाईल, कारण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरुद्ध दिशेला जर त्याला वरती फेकायचा असेल तर आपल्याला त्यामध्ये जास्त त्या ठिकाणी बल प्रयुक्त करावं लागेल. याचे कारण म्हणजे सुरुवातीचा वेग जितका अधिक असेल तितका जास्त तो चेंडू पृथ्वीच्या आकर्षणाचा प्रतिकार करू शकेल व तितका जास्त तो उंच वरती जाईल. An object going vertically upward from the surface of the earth having an initial velocity equal to the escape the gravitational force of the earth, the force of gravity being inversely proportional to the square of the distance, become zero only at infinite distance from the earth. This means that for the object to be free from the gravity of the earth, it has to reach infinite distance from the earth. That is, the object will come to rest at infinite distance and will stay there. आरंभ वेग मुक्ती वेगा एवढा असलेली पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सरळ वर जाणारी वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापासून मुक्त होते. गुरुत्वाकर्षणाचे बल अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपातात असल्याने ते बल अनंत अंतरावर शून्य होते. म्हणजे वस्तूला या बलापासून मुक्त होण्यासाठी अनंत अंतरावर जावे लागते. म्हणजे वस्तू अनंत अंतरावर जाऊन त्या ठिकाणी काय होतो, ती स्थिर होते पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापासून दूर. विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या तासामध्ये आपण लेक्चर नंबर 5 मध्ये आपण विज्ञान भाग 2 मधील चॅप्टर नंबर 1 हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन हे अभ्यासणार आहोत. धन्यवाद.